शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जगभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. पैसे बँक खात्यात आता जमा होणार आहेत. सरकारचा निर्णय झालेला आहे. डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार असून शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत. बघा, तुमच्या पण बँक खात्यात कोणत्या क्षणी 2 मेसेज येतील. म्हणजेच की आता फक्त नमो शेतकरीचा हप्ता नाही, पीक विमा नुकसान भरपाई पण मिळणार आहे. त्याचे पण पैसे आता खात्यावरती जमा होतील. एवढंच नाही तर बघा, शेतकरी बांधवांनो, आपल्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेची रक्कम 4,000 रुपये 2 टप्प्यात मिळणार आहे. 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हा पूर्णपणे वितरित केला जाणार असून शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे आता जमा होणार आहेत. बघा, आता पैसे वाटपाला सरकार सुरुवात करणार आहे. आता तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार, सर्वात आधी पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. म्हणजे AR1 मराठी चॅनलवर प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल. तर चला पाहूया. तर बघा, शेतकरी बांधवांसाठी अखेर खुशखबर आली. इथं स्पष्टपणे सांगितलं आहे, आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. बघा, प्रति शेतकरी 4,000 रुपयांची रक्कम पूर्णपणे दिली जाणार असून शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. बघा, पूर्णपणे इथं सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत या पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि ही रक्कम 2 हप्त्याची 4,000 रुपये अशी रक्कम आहे. बघा, पूर्णपणे तयारी झालेली आहे. आता फक्त एक काम राहिलं होतं, ते म्हणजे शेतकरी बांधवांनो डीबीटी सक्रिय करण्याचं काम, ते पण पूर्ण झालेलं असून आता फक्त पैसे जमा होणे बाकी आहेत. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी 10वा हप्ता 2,000 रुपये, असे किती, हे 4,000 रुपये होईल. हे 4,000 रुपये शेतकऱ्यांना आता भेटणार आहेत. हे 2 टप्प्यामध्ये पैसे मिळतील, कारण 9व्या हप्त्याची पण वेळ निघून गेलेली आहे. आता 10व्या हप्त्याची वेळ जवळ येत असल्यामुळे सरकार 9वा आणि 10वा हप्ता 2 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आता 4,000 रुपये हे जमा करू शकतं. आणि हे पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आणि पीक विमा 18,000 रुपये, नुकसान भरपाई 17,000 ते 19,000 रुपये, अशा पद्धतीची ही पण शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. बघा, आता नुकसान भरपाईची पण यादी आलेली असून प्रति शेतकरी 18,000 ते 20,000 रुपये हे नुकसान भरपाईचे पण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. हे पूर्ण पैसे आता सर्वात आधी या 10 जिल्ह्यामध्ये जमा होतील. किती जिल्ह्यात तर इकडे बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे. सरकारने सांगितलेली ही 2 कामे करून ठेवायची आहेत, तरच नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. ही देखील गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या. मग आता तुम्हाला ही 2 कामे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर उरकून घ्यावी लागतील. मग आता मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितली ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. कारण की आता ही 2 कामे केली तर तुमचं नाव पीक विम्याच्या आणि नुकसान भरपाईच्या यादीत येईल. आणि नुकसान भरपाईचे पण 18,000 ते 20,000 रुपये तुम्हाला मिळतील. आणि ही 2 कामे केल्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पण पैसे सरकार तुम्हाला देईल. आणि जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर नमो शेतकरीचे पण पैसे तुम्हाला भेटणार नाहीत आणि पीक विम्याची पण रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. मग चला, आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आपण पुढे बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर चला, आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता हे पैसे वाटप कोणत्या ठिकाणी सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे आणि पैसे आजच जमा होणार आहेत की उद्या सकाळपासून वाटप सुरू होणार आहे की दुसरीच कोणती तारीख आहे ती पण माहिती आपण पाहू.
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत आहे की शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत या पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि हे पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात 30 मिनिटांमध्ये पैसे येतील. बघा, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये एकदम का जमा होणार, तर आतापर्यंत पैसे वाटपाला थोडासा उशीर झाल्यामुळे शेतकरी नाराज झालेले आहेत आणि हीच नाराजी बघता सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सरकार नमो शेतकरीचे 2 टप्प्यात डायरेक्ट 4,000 रुपये देण्याची तयारी पूर्ण करत आहे आणि कोणत्याही क्षणी आता मोबाईलवरती मेसेज येतील, क्रेडिट युअर अकाउंट नमो शेतकरी 2,000 रुपये जमा. त्यानंतर दुसरा पण मेसेज असाच येईल, क्रेडिट युअर अकाउंट नमो शेतकरी 2,000 रुपये जमा. असे 2,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज मोबाईलवरती आले की समजून जायचे सरकारने आपल्याला 9व्या आणि 10व्या हप्त्याचे टोटल 4,000 रुपये दिलेले आहेत. बघा, हे पूर्ण पैसे आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार असल्याने शेतकरी पण चांगले खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. सरकारने आता चांगला निर्णय घेतलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत असं देखील आपण म्हणू शकतो. तर चला, आता हे पैसे आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हे लवकर पैसे मिळणार आहेत आणि बघा, पैसे हे आजच मिळणार आहेत का की उद्या मिळणार आहेत की दुसरी कोणती तारीख आहे याबद्दलची पण मोठी माहिती बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि नुकसान भरपाईचे 19,000 ते 20,000 रुपये हे जमा होणार आहेत. ही मोठी रक्कम सरकार देणार आहे. बघा, मग हे 20,000 रुपये नुकसान भरपाईचे आणि नमो शेतकरीचे 4,000 रुपये सरकार का लवकर देत आहे, आता त्याचं कारण समोर आलंय. बघा, काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे वेगवेगळ्या भागात पेरण्या सुरू आहेत. शेतकऱ्यांना पैशाची गरज पेरणीच्या वेळेस असते, त्यामुळे सरकार नुकसान भरपाईचे 19,000 ते 20,000 रुपये शेतकऱ्यांना देणार आहे आणि नमो शेतकरीचे 2 टप्प्यामध्ये 2,000 अशी टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देणार आहे. बघा, पुढे माहिती आलेली आहे, सरकारकडून मोठी खुशखबर आलेली आहे. सध्या काही भागांमध्ये अजून देखील पेरण्या झालेल्या नाही आहेत, कारण त्या ठिकाणी पाऊस कमी आहे. तर काही भागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे आणि त्या ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. पण ज्या ठिकाणी पेरण्या सुरू नाहीत त्या ठिकाणी आता लवकरच पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांना पुढे पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे दिले जाणार आहेत. बघा, आता सरकारकडून काय माहिती आलेली आहे, तर सरकारकडून माहिती आलेली आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे 4,000 रुपये जर आता तुम्हाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्यायची आहेत, तरच नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये हे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. मग चला, कोणती 2 कामे करायची हीच माहिती मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही ही माहिती लक्ष देऊन ऐकत चला. तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवा आणि 2 मिनिटं हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. कारण की यावेळेस जर ही 2 कामे केली नाहीत तर नमो शेतकरीचे 4,000 रुपये मिळणार नाहीत. ही गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. मग चला, आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात आधी जमा होतील ही पण माहिती मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 18,000 ते 19,000 रुपये नुकसान भरपाईचे पण मिळतील. काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये दिले जाणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई थेट 25,000 रुपये सरकार टाकणार आहे. तर काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 22,000 रुपयांचा पीक विमा पण दिला जाणार आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत आणि ही पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर चला, मग आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात. यानंतर सरकारने पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे शेतकऱ्यांना करायला लावली आहेत ही पण माहिती आपण जाणून घेऊयात. तर चला पाहू. तर बघा शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला. बघा, सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा तर झाली आहे. पूर्ण पैसे तर हे शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणारच आहेत. यात तर काही शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणारच नाही, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती सर्वात आधी आपण अपडेट देण्याचं काम करत आहोत. यासाठी आपल्या चॅनलवरती AR1 मराठी चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत चला, जेणेकरून प्रत्येक बातमी तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार तर या ठिकाणी यादी पण आलेली आहे. बघा, यादीत आलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या अकोला जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी आता नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तर येणारच आहेत. पण बघा, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये आल्यानंतर नुकसान भरपाईचे पण पैसे येणार आहेत किंवा त्याच्या आधी पण नुकसान भरपाईचे पैसे जमा होऊ शकतात. पूर्ण रक्कम ही डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणार
जाणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हे पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. यामध्ये 1 कोटी रक्कम बघा 1,69,00,000 रुपये मंजूर पण केलेले आहेत आणि हे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. बघा खाली काय सांगण्यात आलेलं आहे, नुकसान भरपाई पण दिली जाणार. या विभागात पूर्ण पैसे येणार आहेत. काहींना पैसे मिळाले असेल आणि ज्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना आता लवकरच मिळून जातील असं पण सांगण्यात आलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पूर्णपणे आता जमा होणार आहेत. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी किती शेतकऱ्यांना तर 14,076 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे आणि ही रक्कम कुणाला 15,000 रुपये मिळणार आहे, कुणाला सरकारच्या माध्यमातून 13,000 रुपये दिले जाणार आहेत, कुणाला 20,000 रुपये, कुणाला 25,000 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांसाठी ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. तर चला आता पैसे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावर दिली जातील आता त्या जिल्ह्यांची पुढील यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. एकंदरीत जर विचार केला तर आता पूर्ण पैशांची रक्कम ही तुम्हाला थेट डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे दिली जाईल आणि यामुळे एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला या ठिकाणी पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यात अजून केलं जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत ही पण माहिती आपण बघणार आहोत. आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत चला जेणेकरून कोणती 2 कामे मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितली आहेत ती पण माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. तर चला पुढील माहिती आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी पूर्ण घोषणा सरकारची झालेली आहे आणि शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असल्यामुळे शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. बघा या ठिकाणी स्पष्टपणे पुढील जिल्ह्यांची यादी बघायला मिळत आहे. बघा बुलढाणा जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून सर्वात आधी आपण नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे ती माहिती बघूयात. त्यानंतर नमो शेतकरीची लगेच बातमी देणार आहे कारण ते पण पैसे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा केले जाणार आहेत ती माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे आणि यामध्ये बघा आता स्पष्टपणे सरकारची घोषणा झालेली असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी पैसे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर 10,99,00,000 रुपये या ठिकाणी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. कोणत्याही क्षणी 15,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येईल. नुकसान भरपाईची रक्कम पूर्ण दिली जाणार आहे. JR माहिती आहे बऱ्याच जणांना मिळाले असेल, ज्यांना मिळाले असेल त्यांच्या खात्यावरती हे पैसे पूर्णपणे येतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच आता लाखो शेतकरी बांधवांना मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा आता पैसे वाटप आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे आता त्या जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा नुकसान भरपाईची रक्कम भंडारा जिल्ह्यात पण दिली जाणार असून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी 1,188 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 59 लाख रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग प्लस नागपूर विभाग या विभागातील शेतकरी बांधवांच्या पण बँक खात्यात पूर्ण पैसे हे जमा होणार असून या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून 13,27,00,000 रुपयांचं वितरण केलं जाणार आहे आणि हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही ही देखील आपण महत्त्वाची माहिती बघितली आहे. तर चला अशा पद्धतीने नुकसान भरपाईचे पैसे खात्यात येणार आहेत. मग चला आता पाहूयात की नमो शेतकरी योजनेचे पैसे कशा पद्धतीने वाटप होणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्यापासून वाटप होणार आहे की आजच वाटप होणार आहे की दुसरीच कोणती तारीख आहे याबद्दलची पण माहिती आपण बघण्याचं काम करू. तर बघा शेतकरी बांधवांनो आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचे पैसे दिले जाणार आहेत. इथं सांगितलं आहे की योजनेचं प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारचे आता 6,000 रुपये वर्षाला येत असतात आणि राज्य शासनाचे 6,000 रुपये मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण दरवर्षी 12,000 रुपये जमा होतात. राज्य शासनाची 6,000 रुपयांची रक्कम प्रति 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या आसपास असते. 3 समान हप्त्यात थेट बँक खात्यात 4-4 महिन्याला हप्ता हा दिला जातो आणि ही रक्कम जमा केली जाते. जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र
आहेत त्यांच्याच खात्यावरती हे नमो शेतकरी योजनेचे पण पैसे येत असतात आणि आता याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 10वा हप्ता हा पूर्ण जमा होणार आहे. 9व्या हप्त्याचे 2,000 आणि 10व्या हप्त्याचे 2,000 असे 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकरी बांधव पण आता चांगलेच खुश झालेले आहेत. तर बघा या ठिकाणी आता हे पैसे नेमकं पूर्णपणे आज वाटप होणार की उद्या की दुसरी कोणती तारीख आहे, आता ही माहिती तुम्हाला सांगतो. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार इथं सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे आता कोणत्याही क्षणी वाटप होऊ शकतात. आत्तापर्यंत वाटप न होण्याचं कारण म्हणजे कर्जमाफीचे पण पैसे सरकारला जाहीर करायचे होते आणि कर्जमाफी करण्याची तयारी सरकारची सुरू असल्यामुळे सरकारला इकडे जास्त लक्ष देता आलं नाही अशी एक माहिती सूत्रांकडून येत आहे. पण आता कर्जमाफीची पण पूर्ण तयारी झालेली आहे. ते तर पैसे 2 लाख रुपये कर्जमाफीचे शेतकऱ्यांना भेटणार आहेत. पण आता शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. पैसे वाटपाची पूर्ण तयारी सुरू झालेली असून आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आणि पुढच्या 10 दिवसापर्यंत शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात एखाद्या वेळेस 2च हप्त्यांचे डायरेक्ट 4,000 रुपये दिले जाऊ शकतात. कारण की पेरणीची वेळ असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. यामुळे सरकार आता पुढच्या 10 दिवसाच्या 4,000 रुपये लवकरच देऊ शकतं असा एक अंदाज आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 20 जुलैच्या आतपर्यंत पैसे मिळण्याची एक शक्यता बघायला मिळत आहे. अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही, पण जर पैसे वाटपाची अधिकृत तारीख जाहीर झाली तर आपल्या चॅनलवरती ती माहिती आपण नक्कीच देण्याचं काम करू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.